डिजिटल ग्रामर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत प्रयोग आणि प्रयोग हा कसा ओळखावा, तसेच प्रयोगाचे प्रकार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपाची जी ठेवण, रचना किंवा योजना असते तिला व्याकरणमध्ये प्रयोग असे म्हणतात। वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे पाहूयात। त्यातली नंबर 1 आहे वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखावे। तर कर्ता कसा ओळखणार? जो क्रिया घडवतो तो शब्द म्हणजेच कर्ता। वाक्यात ज्यावर क्रिया घडते तो शब्द म्हणजे कर्म आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद। नंबर 2, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे बदलते की नाही ते पण पाहावे। वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग व वचनाप्रमाणे बदलते की नाही ते पण पाहावे। फ्रेंड्स, लिंग व वचन याबद्दलचे सविस्तर व्हिडिओज बनवलेले आहेत, एकदा नक्की पहा। मराठीत मुख्य करून 3 प्रयोग आहेत आणि ते प्रयोगाचे प्रकार आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग। या तीनही प्रयोगांबद्दल आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये सविस्तर माहिती पाहूयात।